शिर्डीतच साईबाबांचं आणि केदारनाथाचं दर्शन घडतंय। हो, अगदी खरं ऐकलंय। जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या साईंच्या नगरीत साई भक्तांना साईबाबांसोबत केदारनाथ धामचं दर्शन शिर्डीत घडतंय। गणेश उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। साईंच्या शिर्डीत देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। या उत्सवानिमित्त शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने केदारनाथ मंदिराप्रमाणे अगदी हुबेहूब प्रतिकृती मंदिर साकारण्यात आले। मागील अनेक वर्षापासून समर्थ प्रतिष्ठान नाविन्यपूर्ण असे देखावे सादर करत आहे। यंदाच्या वर्षी शिवभक्तांसाठी शिर्डीत केदारनाथांच्या दर्शनाचा योग जुळून आणण्यात समर्थ प्रतिष्ठान यशस्वी झाले आहे। मागील 3 महिन्यापासून केदारनाथ मंदिर साकारण्यासाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना कष्ट घ्यावे लागले आहे। शिर्डीत केदारनाथाचं दर्शन घडत असल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर सुखद समाधान बघायला मिळत आहे। दर्शनासाठी भाविकांची रांग लागली असल्याचं बघायला मिळतंय। दूरवरून भाविक दर्शनासाठी येत आहे। साकारण्यात आलेल्या केदारनाथ मंदिर येथून आढावा घेतला राहुल कोळगे यांनी। जागतिक तीर्थक्षेत्र शिर्डीमध्ये केदारनाथाचं देखील दर्शन आता साई भक्तांना या ठिकाणी मिळणार आहे। गणेश उत्सवानिमित्त समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आकर्षक असा भव्य देखावा जो आहे केदारनाथ मंदिराचा साकारण्यात आला आहे। अगदी हुबेहूब अशी प्रतिकृती या ठिकाणी आपण बघू शकतो। अगदी हुबेहूब केदारनाथाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे। समर्थ प्रतिष्ठान जे आहे शिर्डीतील ते या गणेश उत्सवानिमित्त त्यांनी ह्या आकर्षक आणि अगदी हुबेहूब केदारनाथाचा मंदिराचा देखावा साकारला आहे। ज्या मंडळाने हा देखावा साकारला आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, कधीपासून हा गणेश उत्सवाची स्थापना झाली आणि हा देखावा साकार करण्यामध्ये यंदा कशी बाबांनी बुद्धी दिली? समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे 17 वर्ष आहे आणि या 17 वर्षाचं निमित्त साधून आम्ही या ठिकाणी भगवान केदारनाथांचं भव्य मंदिर या ठिकाणी उभारलंय। हुबेहूब असा केदारनाथ मंदिर जसे आहेत त्या ठिकाणी तसाच हा हुबेहूब देखावा या ठिकाणी आमचा साकार करण्याचा प्रयत्न होता आणि सद्गुरू साहेबांच्या आशीर्वादाने तो अतिशय यशस्वी झाला असं म्हणावं लागेल। आणि सद्गुरू साहेबांची कृपा म्हणा किंवा भगवान केदारनाथ बाबांचे आशीर्वाद म्हणा, या सर्व गोष्टी योगायोग म्हणून जुळून आल्या आणि आम्हाला असं वाटतं की भगवान केदारनाथ बाबा या ठिकाणी सद्गुरू साईबाबांच्या भेटीस आलेत की काय असं या ठिकाणी वाटते। कारण प्रचंड उत्साह या ठिकाणी गणेश भक्तांचा साई भक्तांचा दिसतोय आणि आजपर्यंत जवळपास 18 ते 20 हजार लोकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं। ही एक आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। जगभरातले साई भक्त साईबाबांच्या दर्शनाला येत आहेत, त्यानिमित्त आता त्यांना केदारनाथाचं देखील दर्शन घडतंय। काय सांगा? म्हणूनच म्हटलं परत म्हणून सांगितलं की खरं तर शिर्डी ही सद्गुरू साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी आहे। या भूमीमध्ये वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि याच भूमीमध्ये भगवान केदारनाथ अवतरल्यामुळे साई भक्तांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। खरं तर बाबांच्या दर्शनाबरोबर केदारनाथ महाराजांचं देखील दर्शन होत आहे। याच्यामुळं देखील इथले सर्व साई भक्त आणि गणेश भक्त अतिशय आनंदी आहेत आणि केवळ शिर्डी पुरतं नाही तर पंचकृषीतील लोक देखील या ठिकाणी येतात आणि दर्शन घेत आहेत। ही जी हुबेहूब प्रतिकृती साकारण्यासाठी किती कालावधी लागलाय, किती मेहनत घ्यावी लागली मंडळाला? जवळपास समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्याने आमच्या जवळपास 2-3 महिन्यांपासून यासाठी खूप प्रयत्न केलेत, खूप जवळपास कष्ट घेतलेत। कारण आतोनात कष्ट घेऊन ही साकार झालेली प्रतिकृती आहे। एवढे सोपं नव्हतं, परंतु मी तुम्हाला मागे सांगितलं की सद्गुरू साईबाबांचे आशीर्वाद आणि केदारनाथांची कृपा या सर्व गोष्टी घडून आल्या आणि हा भव्य असा देखावा साजरा झाला। आपल्यासोबत अजून देखील गणेश भक्त आहे, मंडळातील कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, ही जी प्रतिकृती साकारण्यात आली काय वाटतं? आम्हाला खूप आनंद झाला आहे। असं बाप्पांच्या जे दर्शनाला येतात ते इथं पण दर्शन घेतात केदारनाथांचं आणि जितके भक्त येतात तितके भक्त आल्यानंतर आम्हाला जो आनंद होतो ते आनंद एकदम खूप छान आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मुस्लिम समाजाचे आहेत, आता आमचे उत्सवाचे अध्यक्ष आहेत आणि ही एक वेगळी पर्वणी आहे। म्हणजे सद्गुरू साईबाबांनी ज्या शिर्डीमध्ये सबका मालिक एक संदेश दिला, याच शिर्डीतून आम्ही आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत युनुस शेख आहेत आणि हे अध्यक्ष आहेत आणि ते देखील यासाठी हातभार लावत आहेत। म्हणजे अनोखी पर्वणी आहे। म्हणजे असा हा संदेश तो देशभरात गेला तर निश्चितच जे जातीपातीचं जे चालू आहे तेढ निर्माण करणं त्याला कुठेतरी आळा बसला असं आम्हाला वाटतं। जातीपातीचा जो तेढ चालू आहे त्याला आळा बसेल असं या ठिकाणी एकूण वातावरण निर्मिती जी आहे ती समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने
करण्यात आली आहे. साईबाबांबरोबर केदारनाथाचं दर्शन होत असल्याने साई भक्तांमध्ये मोठे प्रसन्नता बघायला मिळते. राहुल कोळगे, RK न्यूज मराठी, शिर्डी, अहमदनगर.